काल झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे रत्नागिरीतल्या आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे फळगळती झाली आहे। हे नुकसान लाखो रुपयांमध्ये आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा हापूस कमी प्रमाणात आलाय। त्यात वादळी वाऱ्यामुळे शेकडो पेटी आंबा वाया गेलाय। अशावेळी आर्थिक गणितं साधायची कशी, या सगळ्या नुकसानातून उभं कसं राहायचं, असा प्रश्न बागायतदारांना सध्या भेडसावतोय। शनिवारी दुपारनंतर अगदी पूर्ण कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वादळी वारा झाला आणि त्यामुळे कोकणातल्या हापूस आंब्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। अर्थात धुळीचं वादळ देखील काही भागांमध्ये आपल्याला दिसून आलं आणि स्वाभाविकपणे जे वादळ झालं, जो सोसाट्याचा वारा होता, त्यामुळं आत्ता जर आपण बघतोय तर त्या बागांमध्ये आपण जर लक्ष टाकलं ना तर आपल्या ध्यानात येतं की किती मोठ्या प्रमाणात आंबे पडलेले आहेत। अक्षरशः हातातोंडाशी जो घास आला होता शेतकऱ्याच्या, तो पूर्णपणे ह्या निसर्गानं हिरावून घेतलाय। ऑलरेडी आंब्याचं उत्पादन यंदा हापूस आंब्याचं हे प्रचंड कमी आहे, म्हणजे 10% आहे, तुलनेनं नगण्य असं हे उत्पादन आहे आणि त्यात निसर्गाचा हा मारा, यामुळं शेतकरी पुरता हवालदिल झालाय। मी आता हे मयेकर म्हणून एक शेतकरी आहेत, त्यांच्या बागेत आहे। मला वाटतं हे प्रातिनिधिक उदाहरण असेल की साधारणपणे हापूसची काय अवस्था आहे। शेठ, मला सांगा, साधारणपणे तुमची तिथं बाग जी आहे ती किती एकरावरती आहे, किती झाडं लावलेत, किती वर्षापासूनची आहेत आणि झालेलं नुकसान किती आहे तुमचं नेमकं? ही बाग आहे, ही 2.5 एकरमध्ये आहे आणि 2.5 एकरमध्ये 100 झाडे आहेत। 2007 साली मी लावलेली आहेत झाडं ही। आणि बघायला गेलात तर यावर्षी 15%च उत्पन्न होतं आणि या 15% उत्पन्नासाठी खर्चही अपाट झालेला आहे। आणि जे काय 15% उत्पन्न होतं त्यापैकी 50% उत्पन्न आम्ही एप्रिलपर्यंत काढून घेतलं होतं आणि जे काय 50% शिल्लक होतं ते आम्ही आता 4 दिवसामध्ये काढणार होतो, परंतु काल झालेल्या अपाट वादळ झालं त्याच्यामुळे ते नुकसान, म्हणजे आंबा होतं तयार झालं तर जमीनदोस्त झालेला आहे। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।